हॅलो, यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता त्या बच्चू भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। बोल भारत माता की, पूज्य छत्रपती शिवाजी महाराज की, पूज्य बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुले की, अहिल्यादेवी की, अण्णाभाऊ साठे की, वल्लभभाई मौलाना आझाद की। धन्यवाद। या ग्राउंडचं मैदान भरण्याचा इतिहास हे आमच्या कार्यकर्त्याने केला, म्हणून पच्चुगोचा तुम्हाला मानाचा मुद्रा। इथे बच्चूभाईच्या प्रचाराला नेता आणायला लागत नाही, नेता आणला कोणी तर परिवर्तन होत नाही, पण हा मासाचा कार्यकर्ता जेव्हा उभा राहतो तेव्हा सगळ्या लाटा आम्ही पाहतोय परत केल्याशिवाय राहणार नाही, राहत नाही असा कार्यकर्ता झालाय। तुमच्या आईने मित्र आम्ही पाहतो बाजू पलटली, आणि बाजू पलटली तर काय झालं माहित आहे, ज्यानं मायासाठी खड्डा खोनला होता ते दोघे जण एवढ्या खड्ड्यात जाऊन पडले का आता भुईगर काढून आपल्यालाच बाहेर काढावं लागेल। म्हणजे आम्ही भाजपची तिकीट मॅनेज करून काँग्रेसला काढतो, आता त्याला माहित पडलं काँग्रेसच खड्ड्यात गेली तर काढू कोणाला सायाले। व्यवस्था अशी करून ठेवली कि तुम आप हमारे नजदीक भी नहीं आ सकते, तुम दोनों में तय करना है कि दूसरा तीसरा नंबर किसका लेना है, किसको आपको तय करना है। हम तो एक नंबर में कहीं से आ गए और कहीं से उसके बाहर भी चल गए, 1+ हो गए हम, 1+। सुरुवातीला असे सांगत जाय बस यावेळेला काही जमत नाही म्हणे गड्याचं, आता काही जमत नाही म्हणे गड्याचं, आता थोडंसं पाहिलं तर म्हणते आता आपलं काही जमत नाही म्हणते घडिया। मित्र, मी या कार्यकर्त्याला तुम्हाला मानाचा मुजरा अर्पण करतो। हा बच्चू कडू गेल्या 15 दिवसापासून मतदारसंघात नाही, गाव खेड्यात फिरला नाही, पण माझा लहान सहान मोठा कार्यकर्ता मित्र हो बच्चू कडू नाही आहे, आता ताकदीनं फिरायला लागला, फोन करायला लागला। बच्चू भाऊ पैसे नसन तर परवा नाही, तुम्ही तिकडे लढा महाराष्ट्रासाठी, हा कार्यकर्ता अचलपूर जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जिंकवलं मित्र आमच्या अचलपुराला, तुम्हाला मानव तेवढे उपकार कमीच आहे। अरे कोणी आम्ही पाहतोय हिंदू आला, मुसलमान आला, बौद्ध आला, हिंदी भाषिक आला, मराठी भाषिक आला, अख्खा हिंदुस्तान आला रे बच्चू कडूला निवडून द्याले, अख्खा हिंदुस्तान उभा झाला। येताना पाहत होतो एक जोडी उभी होती, एकाच्या डोक्यात भगवी टोपी होती, दुसऱ्याच्या डोक्यात मुस्लिम टोपी होती, आणि तिथून बॅट दाखवत होते निळ्या रंगाची। म्हटलं ये है बात, ये है हमारा हिंदुस्तान, ये हमारा हिंदुस्तान है, बटने और कटने की बात नहीं, जोड़ने की बात करेंगे। पूरा हिंदुस्तान, पूरा हिंदुस्तान हम किसानों के मजदूरों के लिए लड़ाएंगे। मित्र, इडा पिडा जाऊ दे, बडीच राज्य येऊ दे, आमचे विजय भाऊ मोठे बंधू म्हणाचे, आमचे शरद जोशी म्हणाचे, इडा पिडा गेली नाही, बडीच राज्य काही आलं नाही। 75 वर्ष झाले मित्र हो, 75 वर्ष झाले, गरिबाची दशा बदलू शकले नाही, गरिबाची शाळेचं चांगलं धोरण सरकार घेऊ शकलं नाही, आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा करून टाकले, आणि सोयाबीनच्या भावात 2000चा काटा मारला, आणि कापसाचे बेभाव विकावं लागतं। हेच काय रे तुमचं खऱ्या अर्थानं सरकार, हेच सरकार होय का ते? काँग्रेस काय भाजप काय, एकाच माळ्याचे 2 मणी आहे साले, एकाच माळ्याचे 2 मणी। इथं छोटा व्यापारी मेला, शेतकरी मेला, मजूर मेला, इमानदारीनं जगला तो खड्ड्यात गेला, आणि बेमानीनं जगला
तो खरा जगला अशी अवस्था है। वार तो इस पर करना है, हमको वार इस पर करना है। बच्चू कडू यहां से जब चुन के जाएगा तो अकेला नहीं जाएगा, 10 को लेके जाएगा और सरकार हमारी बनाएंगे, हम सरकार को बनाएंगे। तिथे अपंगाचा पगार 6,000 झालेला असेल, घरकुल 1.25 लाखाचं नाही मूर्ख हो। कांग्रेस और भाजपा वालों 5 लाख का घर करूंगा गरीब का, 5 लाख। अरे तुमचा संडास 10 लाखाचा होते बे ना, आमचं घर 1.25 लाखात कसा होते हा विचारणारा बच्चू कडू महाराष्ट्रात मी म्हणतोय महाराष्ट्रात फक्त एकटा आहे, लक्षात घ्या। ही हिंदू मुसलमानाची लढाई नाही, ही जातीपातीची लढाई नाही मित्रो, ही लढाई खऱ्या अर्थानं हक्काची आहे, काम करणाऱ्या कष्टकऱ्याची लढाई आहे। आणि त्या लढाईत तुम्ही गेल्या 20 वर्षापासून सामील आहे। तुमचं मी अजान सुरू आहे पण सायलेंट मध्ये घेतो, जोरानं बोलत नाही, म्हणजे ते पण होईल, कारण 10 मिनिट राहिले। मित्र आपण लक्षात घ्या, कारण 10 मिनिटं राहिले। किती आहे? 20 मिनिटं आहे। 6 किती वाजले? बर, नक्की सांगा कोणी 10 मिनिटं। ठीक आहे, ठीक ठीक। आहे का? ठीक आहे, म्हणजे आपले 17 मिनिटं आहे। मला सांगतो 2 मिनिटं 5 मिनिटं अगोदर सांग, ठीक आहे? त्या दिवशी आमच्या प्रीतीताई बंडच्या प्रचाराला गेलो, आरती सुरू झाली आणि सभा थांबवली, योगायोगानं अजान सुरू झाली आणि पुन्हा आपण सभा थांबवली। हा आदर आहे, लक्षात घ्या, हा आदर सगळ्यांना ठेवला पाहिजे। आणि याचा अर्थ कोणी वेगळा काढतात तसं डोक्यात घ्यायचं काही गरज नसतं, बिलकुल गरज नसते। थोडं थांबा, 5 मिनिटातच उरकतो। ताई थोडं थांबा, कोणी जाऊ नका प्लीज, थोडं 5-10 मिनिटात उरकतो। हो गया? बोल भारत माता की। मित्र लक्षात घ्या, ही निवडणूक यावेळेस पाहिजे तेवढी सोपी नव्हती, कारण आम्ही पाहतोय सगळे काही व्यवरचना लढल्या जात होत्या, केल्या जात होत्या, त्या मुंबई स्तरावरून मोठ्या नेत्याकडून होत होत्या। आजही आम्ही पाहतोय जे काही प्रयत्न होत आहे, काही करा पण बच्चू कडूला पाळा, अशी जे काही मनसुबे काही मोठ्या पक्षानं मांडले होते, त्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी एकत्र होऊन हे सगळी रचना रचली होती। 2 मोठे पक्ष एकत्र होऊन कामाला लागले होते मित्र, ऍडजस्टमेंट झाली होती, काही झालं चालेल पण बच्चू कडू पडला पाहिजे। मी भेलो होतो, मी म्हटलं यावेळेस गेम लावते का काय माहित आपला। आणि मग अशा वेळेस मी कार्यकर्त्याच्या मीटिंगा घेतल्या, विचारत गेलो, का रे भाऊ कसं आहे बे गाव तुझं? म्हणे 6 2-3 नकं एकत्र होऊन आले म्हणे, 2 पार्टीचे 2-3 पार्टीचे लोक। मग आपलं जमन नाही काय? वा वा, जमन कोण नाही? आणि हा सगळा गोंधळ चालू असताना
जसा अर्ज भरला आणि कार्यकर्ता या सगळ्या मोहिमेत सहभागी झाला, चित्र बदललं. कार्यकर्त्याचा स्पर्श माझ्या अर्जाले झाला आणि चित्र बदलून टाकलं मित्र हो तुमच्या एका स्पर्शानं. तुमच्या येण्यानं जाण्यानं हे चित्र बदललं. आणि आता असं बदललं का कार्यकर्त्याला आता विचारतो, कार्य कसं आहे रे? म्हणे बच्चू 30,000ची लीड तर आरामशीर भेटन म्हणे यावेळेस. 30,000ची लीड आरामशीर भेटन म्हणे बच्चू भाऊ. कुछ भी हो जाए लेकिन पीछे नहीं, आगे बढ़ने वाला प्रवास है अपना. मित्र, प्रत्येक वेळेला आपलं मतदान वाढत चाललेलं आहे. प्रहारनं प्रत्येक वेळेला आणि नवीन कार्यकर्ते आले. काय आम्ही पाहतोय, नशिबवान आहे तुम्ही. आम्ही काय या एका महिन्यामध्ये सगळ्या पार्टीतले 2,000 कार्यकर्ते प्रहारमध्ये आले. 2,000च्या वर असतील. नवे जुने अशी सांगड घातली आणि पाहता पाहता आजची सभा रेकॉर्ड ब्रेक केली. रेकॉर्ड ब्रेक. आम्ही पाहतोय सकाळी 10 वाजतापासून निघाला कार्यकर्ता, इंचभर हटून निघाला. तुमचे मानाव तेवढे उपकार कमी आहे रे. कसे फेडा याची कधी कधी चिंता वाटतं. एवढे कष्ट आपण करताय. मी गाडीत बसता बसता विचार करत होतो का माझे कष्ट काही कमी पडतं का? हा कार्यकर्ता तहान भूक विसरून जसं म्हणन तशा पद्धतीनं येतं. मित्र, माझ्यासारखा नशीबवान माणूस हिंदुस्थानात नसन. अरे जात नाही, पाहत नाही, धर्म नाही, पंथ नाही, पक्ष नाही, पैसा नाही, आणि तरी सुद्धा मित्र हो तुम्ही एवढ्या ताकदीनं येताय. बलावतं तेव्हा हजर असतं. मोर्चा काढू दे, रक्तदान करू दे, सेवा करू दे, काही करू दे. तुमची तयारी मात्र ना कधी तुमच्या तोंडात बच्चू कडून ऐकला नाही. बच्चू कडूचा सलाम आहे, मानाचा मुजरा आहे तुम्हाला. मानाचा मुजरा आहे मित्र. एका माणसासाठी किती कराव कार्यकर्त्यानं, मला वाटतं ते फक्त येऊन अचिरपुरातच पाहिलं पाहिजे. नैनानं ज्या पद्धतीनं सांगितलं ती खरी सेवा सुरू करायची आहे. मित्र, एखाद्या पक्षात जाऊन आरामचं राजकारण मलाही करता आलं असतं. थोडी धावपळ कमी झाली असती, पैसाही खर्च कमी झाला असता. पण शेवटी जाऊन विचार येतं, कार्यकर्त्याचा चेहरा समोर येतं. अरे हा तर आमच्या सोबत निस्वार्थ ताकदीने उभा राहिलाय. आरामच्या राजकारणापेक्षा मेहनतीचं राजकारण करू. पक्ष जाऊ दे मोठे सगळे, आपलीच पांटपरी उभी करू आणि उभ्या महाराष्ट्रात आम्ही पाहतो ते मिळू. पाहता पाहता आज अवघ्या महाराष्ट्राला गवसणी घातली. कधी काळी अचलपुरात लढणारा बच्चू कडू आज महाराष्ट्रात लढायला लागला. ते फक्त इथल्या मतदारामुळे आणि तुमच्यामुळे मित्र. आज 40 उमेदवार आपण उभं केले. काल आम्ही वामनराव चटपच्या आम्ही पाहतो सभेला गेलो. तिथे आमचा एक अझर अली नावाचा दुसरा उमेदवार होता. आमचा जय बेलखेडे होता. प्रचंड गर्दी होती. लोक बच्चू कडूची वाट पाहत होते. लेट झालं म्हणून 1 किलोमीटर वर राजुऱ्यातले शेतकरी 1 किलोमीटर समोर चालून आले. मित्र, एवढा जिव्हाळा, जेवढा जीव तुम्ही लावताय तेवढा जीव महाराष्ट्रातला माणसं आता लावायला लागले. फक्त तुमच्यामुळं, तुमच्या खऱ्या अर्थ कार्यकर्त्यामुळं. आज ही लढाई आपण खऱ्या अर्थानं इडा पिडा जाऊ दे, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे याच्याकडे घेऊन जातोय. काम करणारा, कष्ट करणारा, त्याची काही जात नसतं, धर्म नसतं, त्याचं काही पंथ नसतं. दुःख आलं अंगावर तर सगळ्यांनाच आम्ही पाहतोय सारख्या वेदना होते. हिंदूला वेगळ्या आणि मुसलमानाला वेगळ्या होत नाही भाऊ. आणि मग त्या वेदनेपर्यंत जाण्याचं काम आपण गेल्या 23-25 वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे केले. कधी मदत भेटन, आपण एखादा पेशंट नेला तर कधी विचार केला नाही हा मला मत मारन का नाही मारन. बरेचदा एखाद्या कार्यकर्त्यानं म्हटलं, बच्चू होतो आपल्याला शिव्या देते रे, कायले घेऊन जातो, अकुळ देत साल्याले. म्हटलं नाही रे, राजकारणासाठी सेवा करायची नाही, आशीर्वादासाठी सेवा करायची आहे. राजकारण तर नंतरची गोष्ट आहे मित्र, ती नंतरची गोष्ट आहे. आणि आज अचलपूर मतदारसंघाचा कायापालट करतोय आपण.
येणारा काळ शिक्षणासाठी मजबूत धोरण निर्माण करेल. अवघा महाराष्ट्र या अचलपूरला आम्ही पाहतोय शिक्षणाच्या बाबतीत ओळखल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चू कडूचा दावा आहे तुम्हाला. माझ्या गरीबाच्या पोराचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंताचं शिक्षण वेगळं असं होणार नाही. त्याच ताकदीचं शिक्षण माझ्या गरीबातल्या गरीब माणसाला भेटलं पाहिजे या विचारानं आपण पाहतोय कदम टाकणार आहोत. आरोग्याची सेवा असेल, बचत गट असेल, उद्योगाची आम्ही पाहतोय. निजामपूरला आपण 15 कोटीचा संत्रा प्रोसेसिंग युनिट सुरू केलं. बैरमला 200 एकरवर आपण MIDC सुरू केली. त्याची मुहूर्तमेढ रोवली. चांदूर बाजारला झाली. कुराळ पूर्णाला सूतगिरणी आपण उभी करतोय. आता तशा पद्धतीनं वाटचाल आपण सुरू केलेली आहे. एक वेगळ्या प्रकारची दिशा आपण देणार आहोत. आणि तुम्हाला मुद्दामून सांगतोय, तुमची छाती गर्वानं आम्ही पाहतो अभिमानानं फुलून निघेल असा येणारे दिवस असणार आहे. येणारे दिवस असणार आहे. राजकारण जणू काही ह्या महाराष्ट्राचं आपल्या हाती येणार आहे. इथं सगळेजण शांतीनं राहील. श्रीकृष्णानं म्हटलं होतं, धर्मभाव से बड़ा होता है सेवाभाव. सेवा बहुत महत्वपूर्ण होती है और वही सेवा को लेकर हम हर आदमी का दिल जीतना है हमको. मित्रों, प्रत्येकांचा आम्ही पाहतो प्रत्येकाचं मन जिंकता आलं पाहिजे. मी असा नशिबाव नाही भाऊ. बच्चू कडूले लोक फक्त मतच नाही मारत, मत मारताना आशीर्वाद पण मारते. ही खरी आमची जीत आहे. आयुष्यात आम्ही हे जितलो आहे. आणि म्हणून जे काही आम्ही लढाई सुरू केली, 350 गुन्हे दाखल होणं हे काही गंमत आहे का भाऊ? 115 वेळा रक्तदान करायसाठी हा बच्चू कडू हा समोर होता, रक्त प्यासाठी नव्हता. हे तेवढंच खरं आहे भाऊ. हे तेवढंच खरं आहे. 350 गुन्हे घेऊन फिरणं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी पावलं पावले जाऊन घरोघरी जाऊन उभं राहिलो. ज्याला चलता नाही आलं त्याला चलतं केलं. डोळ्यानं दिसत नसलं तरी त्याला बोलतं केलं. चलता आम्ही पाहतो दिसण्याजोगती ताकद दिली. ऐकायला नाही आलं तरी आम्ही मशीन होऊन उभं राहिलो. हे पुण्य फक्त तुमच्यामुळे मला कमावता आलं. हे खरं तर भागीदार तुम्ही आहे मित्र. आणि म्हणून आता 2 दिवस, एकच दिवस राहिला. लोक असं म्हणतंय कत्तल की रात होंगी. तर मग विचार करतोय कोणाकोणावर तू वार करशील? एवढाच मोठा समुदाय आहे. आता सगळे पिसैले असणार. अबे बाबा, आता कोणते मत फोडाव? कसं आहे, कमी असून तर फोडशील ना. समुद्रात वार करून चालत नाही. आता समुद्राचं पाणी फाकत नाही. प्रहारवर कत्तल की रात की जादू चलते नहीं. कत्तल करने वालों की कत्तल होंगी और हमारी जीत होंगी. हमारी जीत होंगी. उद्यापासून सगळेजण घरोघरी जावं लागन. आपण कशानं आम्ही पाहतोय आपलं असं गेम आहे. प्रत्येक निवडणुकीत आपलं चिन्ह बदलते. निवडणूक झाली का चिन्ह बदलून जातं आणि पुण्या लोकांपर्यंत चिन्ह घेऊन जावं लागतं. एक काळ असा होता का लोक माणसाले पायच नाही, चिन्हालेच पाहत जाय. गाय वासरू काय मार शिक्का, असंच होता काळ. पण आता काळ बदलला. लोक चिन्ह पाहत नाही, बच्चू कडू आणि तुमच्या कामाले पाहत. त्याच्यानं बॅट आम्ही पाहतोय. ये बैट कोई तेंदुलकर की थोड़ी है, मेरे किसान की है, मजदूर की है, हिंदू की है, मुसलमान की है, बौद्ध की है, सब की है बैट है, मेरे गाव की है. हा शहर, हे शहर आम्ही पाहतोय आनंदानं फुलून निघालं पाहिजे. सगळे सुखा नाना आम्ही पाहतोय गुन्हा गोविंदानं राहिले पाहिजे. प्रत्येकाच्या घरात आनंद राहिला पाहिजे आणि त्याच ताकदीनं आमचं समोरचं पाऊल टाकलं गेलं पाहिजे. आज जे आम्ही पाहतोय या मंचकावर जे काही चेहरे दिसतं ते एका जातीपाती धर्माचे नाही. एवढ्या मोठ्या जातीचे नाव घेतले तर याला अर्धा तास लागन. सगळेच आले इथं, झाडून पुडून आले. छत्रपती शिवरायानं जसं 18 पगड जातीचे लोक एकत्र केले, देशातली राज्यातली देशमुखी घालवली, पाटील की घालवली, देशपांडे घालवले, कुलकर्णी घालवले. कारण ते वतनदार होते आणि वतनातून सामान्य शेतकऱ्याच्या खिशात हात टाकत होते. लढाई धर्म आणि जातीची नव्हती, लढाई न्याय आणि अन्यायाची होती. आणि तेच लढाई आम्हाला लढायची आहे. मित्रो, तुमच्या साक्षीनं सांगतोय येणारा काळ हा आपला राहील, प्रहारचा राहील, तुमचा राहील, अभिमानाचा राहील, गर्वाचा राहील, सुखाचा राहील, आनंदाचा राहील. कारण येणारी सत्ता प्रहारची राहील, प्रहारची राहील. आणि म्हणून आम्ही पाहतोय सगळ्यांना आम्ही पाहतोय शुभेच्छा देतो. सगळे जे काही आले असन, मला थोडी भीती आहे.
आरामशी जा गाडी चालवत. माझ्यासमोर एका पोट्ट्यानं एवढी आडवी गाडी टाकली, मालीच छाती धडकून गेली. असं असं मधातच काय येऊ नका देऊ आणि अतिशय शांततेने जा. जे आले त्यांनी मॅसेज करा, जय हिंद, बोल भारत माता की.